मस्त झणझणीत अशी डाळ घालून केलेली गिलक्याची पातळ भाजी आज आपण बघणार आहोत। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील। आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल। या ठिकाणी एक वाटी भरून मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। मिरची तुम्ही कमी जास्त चवीनुसार करू शकता। मी 2 जाड मिरच्या आणि 4 बारीक मिरच्या घेतलेल्या आहे। पुदिन्याचे 2 ते 3 पानं, कढीपत्त्याचे 2 ते 3 पानं आणि लसूण। पुदिना आणि कढीपत्ता शरीरासाठी खूप चांगला असतो, असा खाल्ला जात नाही, म्हणून भाजीत वाटून घ्यायचा। हे मिश्रण मी छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं। त्यात जिरं, मोहरी, लसूण आणि 2 गिलके काटून घेतलेले आहेत। नंतर ते थोडं 5 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत। थोडा गरम मसाला, पाव चमचा जिरेपूड, धनेपूड आणि हळद टाकून आपल्याला छानपैकी तो मसाला असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता मसाल्याला छान तेल सुटेल तोपर्यंत त्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे। मसाला छान रवेदार असा व्हायला हवा, जेणेकरून आपल्या भाजीला तरंग खूप छान येतो आणि आपला मसाला छानपैकी असा भाजलासुद्धा जातो। त्यामुळे आपल्या भाजीला चव एक नंबर येते। तुम्ही जर तुमच्या भाजीला तेल येत नसेल तर तुम्ही त्यामध्ये मसाला कलसवताना मीठ टाकू शकता। त्यामुळे तुमचा मसाला लवकर भाजलासुद्धा जातो आणि भाजीला छान असं तेलसुद्धा येतं। तुम्ही बघू शकता हळूहळू आपल्या भाजीला आता तेल सुटायला लागलं आहे। असंच एक 5 ते 10 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे सर्व मसाला आणि बाजूला सोबत गरम पाणी ठेवायचं आहे आपल्याला। गरम पाणी टाकल्याने आपल्या भाजीची टेस्ट चेंज होत नाही। तुम्ही बघू शकता आपला मसाला छान असा रवेदार झालेला आहे आणि तेल पण त्याला सुटलेलं आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण ही भाजी थोडी पातळच चांगली वाटते। घट्टपणा आपल्याला भाकरीसोबत जर खायची असेल तर जास्त घट्ट बरोबर नाही वाटत। तुम्ही बघू शकता पाण्याची कन्सिस्टन्सी मी कशी ठेवलेली आहे। आता या स्टेजला मी यामध्ये शिजवून घेतलेली तुरीची डाळ 1 चमचा भरून घालून घेणार आहे। तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण तुरीची डाळ घातल्यामुळे भाजीला एक अप्रतिम अशी चव येते। छान असं फुटीवपणा ह्या भाजीला लागतो। नंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। आधी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, नंतर टाकताना सांभाळून टाकायचं। बघू शकता तुम्ही या ठिकाणी छानपैकी आपल्या भाजीला तेलाची अशी तरी आलेली आहे। छानपैकी रसरशीत अशी गिलक्याची डाळ घालून केलेली पातळ भाजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे। खूप भारी लागते चवीला, एकदा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील। तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत तर ही भाजी खाऊ शकता। खूप जास्त चवीला अप्रतिम ही भाजी लागते। भेटूया परत अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय।